नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशी संख्या रेषेवरील उदाहरणे या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे दररोज तुम्हाला असे नवीन व्हिडिओ अभ्यासायला मिळतील. चला तर मग पाहूया. प्रश्न पहिला. या ठिकाणी संख्या रेषा दिलेली आहे. वरील संख्या रेषेचे निरीक्षण करून बिंदू ए आणि बी मधील अंतर किती, असा प्रश्न विचारलेला आहे. आता या ठिकाणी 0 पासून 1 पर्यंत एकक अंतराचे 3 भाग केलेले आहेत. पहा, इथपर्यंत पहिला भाग, इथपर्यंत दुसरा भाग आणि इथपर्यंत तिसरा भाग. आता एकक अंतराचे 3 भाग केलेले आहेत, म्हणजेच एका भागाची किंमत झाली 1/3. म्हणजे या ठिकाणी 1/3, या ठिकाणी 2/3. पहा, 1/3, 2/3, 3/3 म्हणजेच 1. बीच्या जागी येईल 4/3. आता ए आणि बी बिंदूमधील अंतर विचारलेलं आहे. आता आपल्याला हे 1/3, 2/3, 3/3, 4/3 लिहिण्याची सुद्धा आवश्यकता नाही, पण एका भागाची किंमत 1/3 आहे हे मात्र लक्षात घ्या. आता या ठिकाणी अंतर कधीही ऋण नसते, ते नेहमी धन असते. 0च्या डावीकडे ज्या ऋण संख्या आहेत ते संख्या रेषेवरील निर्देशक आहेत, उजवीकडे धन संख्या आहेत. आता ए पासून बी पर्यंत एकूण घरं किती आहेत ती आपल्याला मोजायची आहेत. पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. म्हणजे ए पासून बी पर्यंत मध्ये घरं आहेत 8 आणि एका भागाची किंमत आहे 1/3. म्हणजे 8 भागाची किंमत किती झाली तर 8 गुणिले 1/3 म्हणजेच 8/3. म्हणजे ए पासून बी पर्यंतचं अंतर आहे 8/3, पण पर्यायामध्ये 8/3 दिलेले नाही. मग आपण काय करूया, 8ला 3ने भागूया. 3 दुणे 6, 8मधून 6 गेले, बाकी 2 राहिली. पॉईंट दिला आणि 0 घेतला. 3 सख्ख 18, पुन्हा 20मधून 18 गेले, 2 राहिले, परत 0 दिला, परत 3 सख्ख 18, परत 20मधून 18 गेले तर पुन्हा बाकी 2च राहणार आहे. असं आपण कितीही भागाकार केला तर प्रत्येक वेळी 20मधून 18 जातील आणि बाकी 2 राहील, म्हणजेच 2.6666 असा भागाकार येईल. म्हणजेच आपलं उत्तर काय आहे पहा, पर्याय क्रमांक 4. आता हे उत्तर हा पर्याय असा न देता काही वेळा 2 पॉईंट आवर्ती 6 याच्या डोक्यावरती डॉट दिलेला आहे, तर तो डॉट आवर्तीचं चिन्ह आहे. 2 पॉईंट आवर्ती 6 असाही दिलेला असतो. तर हा पर्याय आणि हा लिहिलेला पर्याय या दोघांचा अर्थ तोच होतो. 2 पॉईंट आवर्ती 6 याचा अर्थ 6 पुढे अनंत वेळा येणार आहे. म्हणजे जर 2 पर्याय नोंदवा असा जर प्रश्न असेल तर 2.666 डॉट 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 असाही उत्तर असेल, किंवा 2 दशांशचिन्ह आवर्ती 6 असं सुद्धा उत्तर असेल. तर अशा रीतीने एकक अंतराचे किती भाग केलेले आहेत ते पहिले पाहून घ्यायचे. एकक अंतराचे जितके भाग केलेले असतात, म्हणजे पहा या ठिकाणी 3 भाग आहेत म्हणून एका भागाची किंमत 1/3. जर 4 भाग असते तर एका भागाची किंमत 1/4. 5 भाग असते तर एका भागाची किंमत 1/5. या पद्धतीने एका भागाची किंमत काढून घेतली की आपल्याला अंतर काढणे सोपे जाते. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. खालील संख्या रेषेचे नीट निरीक्षण करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी संख्या रेषा दिलेली आहे. 0च्या उजवीकडे 1 ते 7 धनसंख्या दिलेल्या आहेत. 0च्या डावीकडे -1 ते -7 ऋणसंख्या दिलेल्या आहेत. आता प्रश्न काय आहेत पाहूया. सी बिंदूपासून बी बिंदूचे अंतर किती. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, जेव्हा अंतर विचारले जाते तेव्हा अंतर नेहमीच धन असते. त्यावेळी ऋणसंख्यांचा कुठेही संबंध घ्यायचा नाही. आता सी बिंदूपासून बी बिंदूपर्यंतचे अंतर. आता सी बिंदू या ठिकाणी आहे आणि बी बिंदू या ठिकाणी आहे. एका घराची किंमत 1 आहे. मधली घरं मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. म्हणजे सी पासून बी पर्यंतचे अंतर आहे 7 एकक. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आहे आपले उत्तर.
पहा पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता ब काय दिलं आहे, डी बिंदूपासून सी बिंदूचे अंतर किती. आता डी आणि सी, डी या ठिकाणी आहे आणि सी या ठिकाणी आहे, मधली घरं मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, मध्ये घरं 10 आहेत, म्हणजेच डीपासून सी बिंदूपर्यंतचे अंतर आहे 10. त्या ठिकाणी तिसरा प्रश्न, लेंथ ई बी वजा लेंथ डी ए. आता लेंथ ई बी वजा लेंथ डी ए आपल्याला करायचं आहे. तुम्ही दोघांची अंतरं काढून वजाबाकी करू शकता किंवा ई बीमध्ये जितकी घरं आहेत त्यातून डी एची घरं मोजूनही उत्तर लिहू शकता. आता ई आणि बीमध्ये किती अंतर आहे पहा. ई या ठिकाणी आहे आणि बी या ठिकाणी आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9, लेंथ ई बी आहे 9 एकक. आता डी ए, डीपासून एपासून डी किंवा डीपासून एची घरं मोजू. 1 2 3 4 5 6 आणि 7, 9मधून 7 गेले, किती राहिले 2. म्हणजेच आपलं उत्तर काय आहे पहा, पर्याय क्रमांक 4 हे आहे आपलं उत्तर. तर अशा रीतीने अंतर कधीही ऋण नसते, या पद्धतीने हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. चला पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 3. संख्या रेषेवरील आर हा बिंदू एक्स ही संख्या दर्शवतो. आता संख्या रेषेवर एक आर बिंदू घ्यायचा आहे आणि तो बिंदू एक्स ही संख्या दर्शवतो. आपण इथं आर घेऊया, हा बिंदू एक्स ही संख्या दर्शवतो. तर आरच्या उजव्या बाजूस क्यू एकक अंतरावर असलेला, आरची उजवी बाजू म्हणजे इकडे येईल, क्यू एकक अंतरावर असलेला एस बिंदू, हा एस झाला. तो क्यू एकक अंतरावर आहे म्हणजे एसवरती लिहूया आपण, क्यू एकक अंतरावर आहे. पहा या ठिकाणी आर बिंदू आहे, या ठिकाणी एस बिंदू आहे. आर हा बिंदू एक्स ही संख्या दर्शवतो आणि आरपासून एसपर्यंतचं अंतर आहे क्यू. क्यू उजव्या बाजूस क्यू एकक अंतरावर असलेला एस बिंदू कोणती संख्या दर्शवतो, तर या ठिकाणी कोणती संख्या येईल ते आपल्याला शोधायचं आहे. पहा आर हा बिंदू एक्स ही संख्या दर्शवतो. आरच्या उजवीकडे एस बिंदू आहे आणि ते अंतर आहे क्यू, म्हणजे इथपर्यंतचं आरपर्यंतचं अंतर झाले एक्स आणि आरपासून एसपर्यंतचं अंतर आहे क्यू. म्हणजे एसपर्यंतचं अंतर किती येणार, हा एक्स आणि अधिक हे अंतर पुढचं क्यू, एक्स अधिक क्यू आणि एक्स अधिक क्यू म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आहे आपलं उत्तर. पहा लक्षात आलं का. संख्या रेषेवर आपण पुन्हा सोडूया हा प्रश्न. आपण दुसरी संख्या रेषा काढूया. इथं संख्या रेषेवर आर हा बिंदू आहे आणि तो एक्स ही संख्या दर्शवतो. क्यू एकक अंतरावर असणारा एस हा बिंदू कोणती संख्या दर्शवेल, तर इथपर्यंतचं अंतर एक्स आहे आणि इथून पुढचं अंतर क्यू आहे, म्हणजेच एस हा बिंदू एक्स अधिक क्यू ही संख्या दर्शवेल, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आहे आपले उत्तर. चला पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 4. पुढील आकृतीबाबत खालीलपैकी सत्य विधान टिंबटिंब हे आहे. पहा या ठिकाणी वजा 1.02 वजा 1.25 वजा 1.47 अशा 3 संख्या दिलेल्या आहेत. आता ह्या ऋण संख्या आहेत म्हणजेच 0 या बाजूला कुठेतरी असणार आहे. तर संख्या रेषेवरील ऋण संख्या या उजवीकडून डावीकडे जाताना क्रमशः लहान होत जातात. याचा अर्थ काय होतो पहा, वजा 1.02 पेक्षा वजा 1.25 ही लहान आहे, वजा 1.25 पेक्षा वजा 1.47 ही आणखी लहान आहे. आता आपल्याला पर्याय शोधणे सोपं जाईल. पहा म्हणजे मोठी संख्या आहे सगळ्यात मोठी, वजा 1.02 हिच्याही पेक्षा लहान आहे वजा 1.25 आणि वजा 1.25 पेक्षाही लहान आहे वजा 1.47. म्हणजे सर्वात मोठी संख्या वजा 1.02, तिच्यापेक्षा लहान वजा 1.25 आणि सर्वात लहान वजा 1.47. आता पहिला पर्याय काय दिला आहे, वजा 1.2 ही वजा 1.02 पेक्षा मोठी आहे, म्हणजे पहिला पर्याय येणार नाही. दुसरा पर्याय वजा 1.47 ही वजा 1.25 पेक्षा मोठी आहे, हा पण पर्याय चुकीचा आहे. तिसरा वजा 1.02 ही लहान आहे कोणापेक्षा, वजा 1.47 पेक्षा, हाही चुकीचा आहे. म्हणजे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. काय आहे बघूया. वजा 1.02 हा वजा 1.47 पेक्षा मोठा आहे आणि बरोबर आहे. वजा 1.47 पेक्षा वजा 1.02 हा मोठा
आहे, म्हणजेच -1.02 ही संख्या सर्वात मोठी आहे. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर एक नियम लक्षात ठेवा, संख्या रेषेवर ऋण संख्या उजवीकडून डावीकडे जाताना क्रमशः लहान होत जातात. म्हणजे शून्यापासूनची जी संख्या जवळ असते ती मोठी असते, तिच्या डावीकडची क्रमशः काय होते, लहान लहान होत जाते. त्यामुळे उजवीकडची संख्या ही ऋणसंख्येमध्ये उजवीकडील संख्या ही मोठी असते आणि डावीकडील संख्या ही नेहमी लहान असते. चला पाहूया प्रश्न क्रमांक 5. वर दाखवलेल्या रेषेवरून एक माणूस ए पासून डी पर्यंत गेला. पहा, इथं संख्या रेषा दाखवलेली आहे. एक माणूस ए या ठिकाणापासून डी पर्यंत गेला, डी पासून बी पर्यंत आला, पुन्हा सी पर्यंत गेला. तर मूळ स्थानापासून किती दूर गेला? आता या ठिकाणी एकक अंतराचे किती भाग केलेले आहेत ते आपण प्रथम पाहून घेऊ. पहा, 0 पासून 1 पर्यंत हे एक एकक अंतर झालं. मध्ये 1, 2, 3 आणि 4 भाग आहेत. एकक अंतराचे 4 भाग आहेत, म्हणजे एका भागाची किंमत झाली 1/4. आता या ठिकाणी पर्याय देताना पॉईंटमध्ये दिलेले आहेत. आता 1/4 म्हणजेच किती? 0.25. 1ला 4ने भागा. 1/4 म्हणजे चौथा भाग आहे 1चा, म्हणजे 0.25. याचाच अर्थ एका भागाची किंमत आहे 0.25. आता ती व्यक्ती सुरुवातीला कुठं होती? ए या ठिकाणी, आणि शेवटी ती कुठं आहे? सी या ठिकाणी. बाकीचं पाहण्याची आपल्याला गरजच नाही आहे. पहा काय सांगितले, ए पासून डी पर्यंत गेला, डी पासून पुन्हा बी पर्यंत आला, बी पासून पुन्हा सी पर्यंत गेला. तर तो मूळ स्थानापासून किती दूर आहे? म्हणजे आता सध्या तो आहे सीवर आणि सुरुवातीला होता एवर, म्हणजे ए पासून सी पर्यंतचं अंतर काढायचं आहे. म्हणजे बाकीचं तो कुठे गेला हे पाहण्याची गरज नाही. आता ए पासून सी पर्यंत किती घरं आहेत? 1, 2, 3, 4 आणि 5. एका भागाची किंमत आहे 0.25 आणि तो 5 घरं आहेत. म्हणजेच 0.25 गुणिले 5. ए पासून सी पर्यंत मध्ये एकूण घरं आहेत 5 आणि एका भागाची किंमत आहे 0.25. म्हणजे 0.25 गुणिले 5, 25 पाचा 125. या ठिकाणी 2 घरानंतर दशांश चिन्ह आहे, त्यामुळे 2 घरानंतर दशांश चिन्ह आले. 1.25 एकक. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1.25 एकक. अशा रीतीने एकक अंतराचे किती भाग केलेले आहेत यावरून एका भागाची किंमत काढून घ्यायची. त्यानंतर आपल्याला अंतर काढणे सहज शक्य होते. तर ही सर्व उदाहरणे तुमच्या वहीमध्ये सोडवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.